नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत अगदी कमी वेळात मार्केटसारखा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा कसा बनवायचा। ते अगदी सोपे आहे, काहीही जास्त सामान न वापरता घरातल्या साहित्यात बॅटर फर्मंट न करता 15 ते 20 मिनिटात हा ढोकळा बनून तयार होतो। रेसिपी अगदी सोपी आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। ढोकळा बनवायला घेण्याआधी सर्वात आधी 2 प्रिपरेशन करायचे आहेत। एक म्हणजे ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे त्या भांड्याच्या तळाला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून असं उंच स्टँड ठेवायचं। स्टँड नसेल तर जास्त हाईटवाले एखादं ताट ठेवू शकता आणि त्यावरती झाकण होऊन हे पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं। तुम्ही हे पातेल्यात देखील करू शकता किंवा कुकरमध्ये देखील शिट्टी काढायची कुकरची आणि सेम अशीच प्रोसेस करायची। दुसरी म्हणजे ज्यामध्ये आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे त्या टिनला किंवा एखाद्या कुकरच्या डब्याला अशा प्रकारे सर्वीकडे तेलाने ग्रीस करायचं। थोडंसं तेल टाकून हाताने छान सगळीकडे पांगून घ्यायचं आहे। या प्रोसेसमुळे ढोकळा चिटकत नाही। नंतरची प्रोसेस खूप झटपट आहे, त्यामुळे हे 2 प्रिपरेशन सर्वात आधी करून ठेवायचे। आता त्यानंतर पुढची प्रोसेस, मी इथे घेतलेलं आहे 1.5 वाटी बेसन पीठ, तुम्ही पाहू शकता। आता हे बेसन पीठ घेताना मोजूनच घ्यायचं, म्हणजे त्यानुसार त्यामध्ये पाणी घालता येईल आणि योग्य प्रकारचं बॅटर तयार होईल। आता बेसन पीठ यामध्ये घालून झाले त्यानंतर मी घालत आहे पाव चमचा हळद। हळद नाही वापरली तरी चालेल किंवा फूड कलर येलो कलरचा वापरला तरी देखील चालेल। त्यानंतर मी 2 चमचे साखर या बॅटरसाठी घालून घेतली। त्याचबरोबर चवीनुसार 1 चमचा मीठ, 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे तेल। हळद यासाठी घालायची नाही की जेणेकरून लालसर ढोकळा उठणार नाही आणि एकदम कमी प्रमाणात घातली तर अजिबात ढोकळा लालसर होत नाही। त्याचबरोबर 1 हिरवी मिरची घालून घेतलेली आहे। आता यामध्ये पाणी केवढं घालायचं, जेवढ्या मापात आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच्या निम्मला थोडंसं जास्त पाणी घालायचं। तर तुम्ही पाहू शकता मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं होतं तर मी 1 वाटीला अगदी कमी पाणी या भांड्यामध्ये घालून घेतले। आता हे 1 ते 1.5 मिनिटं मिक्सरवरती बंद चालू करून फिरून घेऊया। अशा पद्धतीचं या प्रकारचं कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला बनवायचं आहे। आता इथून पुढची प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे। मी इथे 1 इनोचा सॅशे घेतलेला आहे, फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे, ते यामध्ये घातलं की पटकन विक्सने फिरून घ्यायचं आहे। अर्ध्या मिनिटात इथून पुढची प्रोसेस आपल्याला करायची। आता तुम्ही पाहू शकता इनोमुळे किती छान असं बॅटर फर्मंट होत आहे। इनो नसेल घालायचं तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तुम्ही घालू शकता। तुम्ही पाहू शकता छान असं हे बॅटर आपलं फर्मंट झालेलं आहे। त्यानंतर लगेच मी ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे त्या भांड्यामध्ये हे सर्व बॅटर काढून घेतले। बॅटर काढून झालं की हलकंसं टॅप करायचं आणि ज्या कढईमध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं तर सर्वप्रथम त्या कढईमध्ये हा टीन ठेवायचा। आता झाकण लावून 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा ढोकळा शिजून घ्यायचा आहे। 10 मिनिटं तरी यावरचं झाकण काढायचं नाही, असं केलं तर आपला ढोकळा डेन्स होण्याची शक्यता असते। तर 10 मिनिटं पूर्णपणे छान याला शिजून घ्यायचं आणि त्यानंतर 15 मिनिटांनी चेक करायचं। आता 20 मिनिटानंतर मी हा ढोकळा चेक करते आणि तुम्ही पाहू शकता या स्टिकला काहीच ढोकळा चिटकत नाही। अशा पद्धतीने तुम्ही चाकू देखील घालून ढोकळा चेक करू शकता व्यवस्थित शिजलाय का नाही। आता हा ढोकळा काढून आपण थंड होण्यासाठी ठेवूयात, तोपर्यंत आपण ढोकळ्याला तडका देण्यासाठी तडका बनवून घेऊयात। तर मी इथे 1 पातेलं घेतले, पातेल्यामध्ये 3 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवले। तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी घालून घेणार आहे। 1 ते 1.5 चमचा मोहरी घातली की 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, मध्ये कट मारून त्या इथे घालून घेत आहे। डायरेक्ट हिरव्या मिरच्या घालायच्या नाही, नाहीतर अंगावर खूप तेल उडतं। आता मोहरी आणि मिरच्या छान तळल्या की 10-15 कढीपत्त्याची पानं या तडक्यामध्ये घातली, त्यासोबत चवीनुसार साखर घालून घेणार आहे। आता छान तडका अर्धासा मिनिट भाजला गेला की मी यामध्ये घालणार आहे अर्धा ग्लास पाणी। आता हा तडका तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक बनवू शकता। आता तडका देखील छान तयार झालेला आहे। तडक्यामध्ये पाणी घातलं की 1 ते 1.5 मिनिटं छान हा तडका मिरची कढीपत्त्यासोबत छान फ्लेवर उतरेपर्यंत शिजून घ्यायचा आहे। आता ढोकळा छान थंड झाला आहे आणि मी डिमोल्ड करते। तुम्ही पाहू शकता किती सहज हा ढोकळा निघलेला आहे। अगदी टॅप देखील मी वरती केलेलं नाही आणि हा ढोकळा तुम्ही पाहू शकता मस्त, आणि ही जाळी तुम्ही पाहू शकता किती सुरेख आलेला आहे, छान मऊसूत झालेला आहे। आता याला मी सरळ करण्यासाठी दुसरी 1 प्लेट लावून थाळी लावून हे सरळ करून घेते आणि तुम्ही पाहू शकता कसला मस्त हा ढोकळा आपला शिजलेला आहे। जास्त काही वापरलं नाही आपण, लिंबू सत्व वगैरे काही न वापरता फक्त इनो वापरला आणि अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये हा ढोकळा तयार झाला आहे। आणि तुम्ही पाहू शकता फुगला किती छान गेलेला आहे, कलर छान आला आहे, अजिबात लालसर वगैरे उठलेलं नाही। आता हा ढोकळा मी कट करत आहे
तर कट देखील तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने होतो आहे, अजिबात असा तुटत वगैरे देखील नाही आहे आणि क्रम्स देखील जास्त निघत नाही आहेत ढोकळ्याचे. मस्त जाळीदार फुलला गेलेला आहे. जेवढं आपण आत दाबू तेवढंच तो वरती देखील येत आहे, म्हणजेच अजिबात चिकट देखील हा ढोकळा झालेला नाही. तुम्हाला जर ही ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल ना, नक्की ट्राय करा. 100% मस्त बनवून तयार होतं. तुम्हाला सकाळी नाश्त्याला बनवायचं असेल तर पटकन बनवून होतं, त्यामुळे वेळ देखील जास्त जात नाही. आता बनवून घेतलेला तडका या ढोकळ्यावरती मी घालून घेत आहे. तडका घातल्यानंतर मी यावरती अगदी बारीक खिसलेला खोबरं असतं आपलं सुक्कं, ते घालून घेत आहे. तुमच्याकडं ओलं खोबऱ्याचा खिस्सा असेल ते घातला तरी देखील चालेल. त्याचबरोबर घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि तुम्ही पाहू शकता मस्त मार्केटसारखा आपला हा ढोकळा बनून झाला आहे आणि किती कमी वेळात किती कमी साहित्यात बनून झाला आहे आणि अगदी कमी भांडी वापरलेली आहेत आपण हा ढोकळा बनवण्यासाठी. जास्त भांड्यांचा ताप देखील होणार नाही आणि पटकन बनवून हा ढोकळा तयार होतो. तुम्हाला जर या ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल ना, नक्की ट्राय करा. आपल्या रेसिपीला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. बरोबर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.